नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली तयार होऊन बाहेर निघालेले असतात. तन्वी अजून जेवणच बनवत असते. सायली म्हणते, लक्षात आहे ना की पूर्णा आजी आणि अस्मिता ताईनं जेवण वेळेतच द्यायला हवं करून. तन्वी लगेच चिडते आणि म्हणते, हे बघ, मला तू शिकवू नकोस, समजलं ना? तेवढी अक्कल आहे माझ्याकडे. अर्जुन एकदम घाबरून जातो आणि म्हणतो, एक काम करतो मम्मा, मला आज खूपच काम आहे, मी लंच बाहेरच करेन, डिनरला मात्र घरी येईन. पण तोपर्यंत तर हिचं जेवण झालेलं असेल ना, की ते पण नाही मिळणार. सायली आणि अर्जुन एकत्रच बाहेर पडतात. तन्वी मनात म्हणते की जर अर्जुन खरंच ऑफिसला जात असेल तर सायली कशाला जाते? त्या लोकांना काही नवीन गोष्ट कळली आहे का? म्हणूनच नागोबा इतक्या वेळा फोन करत होता. नाही नाही, मला काहीतरी करायलाच हवं. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली महिपतच्या बंगल्यावर पोचतात, कारण तिकडे सुमन काकूच्या फोनचं शेवटचं लोकेशन सापडलेलं असतं. तेवढ्यात चैतन्य येतो. तो म्हणतो, कोर्टाची परमिशन आपल्याला मिळाली आहे. अर्जुन म्हणतो, ग्रेट, आता आपण कामाला लागूया तिघे पण. इकडे साक्षी विचार करत असते की अण्णांची अवस्था कशी झाली आहे. त्यांना कोणतरी चांगला वकील शोधून काढायलाच लागेल. आता कोणाची मदत घेऊ? प्रियाची घेऊ का? नाही नाही, अण्णांनी सांगितलं प्रियाला अजिबात मदतीसाठी हाक मारायची नाही. आता काय करू मी? इकडे अर्जुन आणि सायलीला महिपतच्या घरात 3 खोटी ड्रॉवर दिसतात, ज्याच्यामध्ये आतमध्ये उघडण्यासारखं असं काहीच नसतं, पण लपवून ठेवलेली असतात. ते ओपन केल्यानंतर त्यांना एक बॅग मिळते आतमध्ये. त्याच्यामध्ये एक फाईल मिळते. त्या फाईल सिटी हॉस्पिटलच्या रिलेटेड असते, म्हणजे ज्या दिवशी प्रतिमात्यांचा खोटा मृतदेह सापडला होता तीच फाईल. आणि फाईलच्या मागे पेमेंट टू NK लिहिलेलं असतं, म्हणजेच कोणाला तरी पेमेंट केलेली असते. आणि हा NK तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार असतो. इकडे सुमनला प्रतिमा जेवायला खाली घेऊन येते. सुमन व्यवस्थितपणे प्रतिमाशी बोलत असते. म्हणते, अहो मी केला असता स्वयंपाक, कशाला तुम्ही एवढं दगदग करताय? प्रतिमा म्हणते, एवढी वर्ष तर तूच करत होतीस ना, आता मी आहे ना, तू फक्त लवकर बरी हो. तेवढ्यात सुमनच्या लक्षात येतं की नागराज येतोय. ती लगेच नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते, मला मारा, कोणीतरी मला मारणार आहे. आणि तू कोण आहेस मला इकडे घेऊन येणारे? तेवढ्यात तिथे रविराज येतो. सुमन त्याला पण म्हणते, तुम्ही कोण आहात, मला घरी जाऊ द्या. नागराज लगेच येतो आणि म्हणतो, अगं मी आहे, मी आलोय सुमन. ती त्याच्याकडे बघून अजूनच घाबरते आणि स्वतःच्या खोलीत पडते. इकडे सचिन विचार करत असतो की एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी माझी बायको आहे, त्याचा फायदा काहीतरी करून घ्यायलाच पाहिजे, म्हणजेच मला सुभेदारांच्या घरात परत एंट्री मिळवायलाच पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे? तेवढ्यात तिकडे साक्षी येते आणि म्हणते, अरे आपल्या गोष्टींचा आता विचार करायला पाहिजे पुढे. सचिन म्हणतो, हो, आपली रिलेशनशिप एवढे दिवस चालली आहे, पण पुढे आता काय करायचं याचा विचार तर करायला पाहिजे. मामा आले की आपण एकदा सगळं ठरवू. साक्षी म्हणते, हो, आपल्याला तर लग्न करायचं आहे ना. सचिन लगेच घाबरतो. म्हणतो, अगं पण मामा कुठे आहेत? मामा म्हणजेच महिपत शिकरे. तो म्हणतो, ते नसतील तर आपण कसं काय पुढे करणार सगळ्या गोष्टी? साक्षी उडवाउडीची उत्तरं देते. सचिन म्हणतो, मामा एकदा आले ना की पटापट पुढची पावलं उचलू पण. इकडे अर्जुन सायली विचार करतात की NK कोण ते शोधून काढायलाच हवं, ते पण पुराव्यासकट. तेवढ्यात त्याला रविराजचा फोन येतो. रविराज म्हणतो, अरे अर्जुन, मला तुला फोन करायचा होता यासाठी, कारण सुमनची मानसिक हालत खूपच खराब होत चालली आहे. त्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, डॉक्टर श्रद्धा सायकियाट्रिस्ट, त्यांना घेऊन यायचं म्हणतोय मी. अर्जुन लगेच फोन म्यूटवर टाकतो आणि म्हणतो, सायली आता काय करायचं? श्रद्धाला लगेच कळेल की सुमन काकू नाटक करतात. सायली मग रविराजला म्हणते, काका आम्ही त्यांच्या क्लिनिकच्याच बाहेर आहोत, आम्हीच घेऊन येतो त्यांना. इकडे सचिन लगेच फोन आल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, तू मला काय म्हणायचं की माझेच पैसे मला ॲक्सेस करता येत नाही आहेत? हे किती दिवस चालले, आता मी दुसऱ्यांच्या जीवावर किती दिवस राहू? साक्षी लगेच त्याला विचारते, सचिन काय झालं? सचिन म्हणतो की माझे पैसे ना फ्लोरिडाच्या ब्रँचमध्ये अडकले आहेत, त्याच्यामुळे मिळत नाही आहेत. आता माझ्याकडे खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि मला खूप पैसे लागणार आहेत आता. सचिन म्हणतो, मला 5 लाख तरी हवेत. साक्षी म्हणते, अरे आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आय एम रिअली सॉरी, मी तुला नाही देऊ शकत आत्ता. सचिन म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही आता. इकडे अर्जुन आणि सायली डॉक्टर श्रद्धाकडे जातात आणि ते श्रद्धाला पटवून द्यायला जातात की असं करणं खूप गरजेचं आहे, असं नाही केलं तर सुमन काकूच्या जीवाला धोका आहे. डॉक्टर सांगते, पण मी असं नाही करू शकत, कारण पेशंट आणि डॉक्टरची कॉन्फिडेन्शियलिटी असते. इकडे डॉक्टर श्रद्धा आणि अर्जुन आणि सायली सुमन काकूंकडे येतात. रविराज म्हणतो की त्यांचं सगळं जे काय झालं ते अर्जुन आणि सायलीने तुम्हाला सांगितलंच असेल.
डॉक्टर म्हणतात हो, पण मला सुमनशी स्वतःहून बोलावं लागेल, त्याच्यानंतरच मला कळेल की नक्की काय काय झालं आहे. नागराज म्हणतो ठीक आहे, बोलून घ्या तुम्ही. त्या म्हणतात की नाही, तुमच्यासमोर मी नाही बोलू शकत, मला पेशंट आणि डॉक्टरसोबत एकत्रच बोलावं लागेल. सगळे बाहेर पडतात आणि सायली सुमनला खात्री करून देते की डॉक्टरना सगळं माहिती आहे. नंतर बाहेर आल्यानंतर डॉक्टर सगळं सांगतात. त्या सांगतात की सुमनताईंना खूप प्रचंड मेंटल ट्रॉमा झाला आहे. त्या ज्या काही अवस्थेतून गेल्या त्याच्यामुळे त्यांना असा मोठा धक्का बसला आहे की त्याच्यामुळे त्या लगेच बाहेर येतील असं वाटत नाही आहे. नागराज म्हणतो पण साधारण किती वेळ जाईल तिला ह्या सगळ्यातून बाहेर यायला. डॉक्टर सांगतात असं मी तारीख सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची मानसिक अवस्था वेगवेगळी असते आणि तो त्या प्रकारे लढत असतो त्या गोष्टीशी. त्याच्यामुळे मी असं सांगू नाही शकणार, पण मी काही गोळ्या लिहून देते, त्या रेग्युलरली सुमन काकूंना द्या, म्हणजे त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की प्रतिमा सायली सुमनला म्हणते की आम्हाला जरा बाहेर जायचे, तोपर्यंत भाऊजी तुझ्या बाजूला राहिले तर चालतील का. सुमन नाईलाजाने हो म्हणते. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन घरी आलेला असतो सुभेदारांकडे आणि म्हणतो अस्मिता, तू माझ्याशी नीट बोलणार नसशील ना तर मी खाणं पिणं सगळं सोडून देईन, प्लीज तू माझ्याशी परत नीट बोल. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.